पनवेल में बीते कुछ दिनों से अपराधों की बढ़ती घटनाओं और विदेशी नागरिकों के अवैध निवास को देखते हुए पुलिस ने रात्रिकालीन गश्त और तलाशी अभियान तेज कर दिया है। पुलिस लगातार फरार आरोपियों की तलाश में जुटी हुई है और संदिग्ध लोगों से पूछताछ की जा रही है। पनवेल क्षेत्र में कानून व्यवस्था को बनाए रखने और नागरिकों को सुरक्षित वातावरण देने के उद्देश्य से पुलिस ने कड़े कदम उठाए हैं। शहर में रात के समय विशेष गश्त के साथ साथ कॉम्बिंग ऑपरेशन चलाया जा रहा है, जिसमें संदिग्ध व्यक्तियों की पहचान कर उनसे पूछताछ की जा रही है। विशेष रूप से उन लोगों पर ध्यान केंद्रित किया जा रहा है जिनकी पृष्ठभूमि आपराधिक रही है या जो बिना वैध दस्तावेजों के देश में रह रहे हैं। वरिष्ठ पुलिस निरीक्षक नितिन ठाकरे ने जानकारी दी कि यह अभियान केवल कानून का पालन कराने के लिए नहीं बल्कि नागरिकों को रात में भी सुरक्षित महसूस कराने के लिए चलाया जा रहा है। उन्होंने बताया कि यह अभियान आने वाले दिनों में और भी कड़ा और नियमित रूप से जारी रहेगा। पनवेल पुलिस की यह सतर्कता आम नागरिकों के लिए राहत की बात है। वहीं संदिग्ध और फरार आरोपियों पर शिकंजा कसने के लिए यह अभियान बेहद जरूरी साबित हो रहा है। नवी मुंबई पोलीस मान्य पोलीस आयुक्तांच्या आदेशाने नवी मुंबईमध्ये सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर फूट पेट्रोलिंग, जेणेकरून विज्युअल पोलिसिंग, पोलीस रस्त्यावर दिसले पाहिजेत, लोकांना सुरक्षित वाटलं पाहिजे, त्यासाठी फूट पेट्रोलिंग, त्याचप्रमाणे नाकाबंदी, मोठ्या प्रमाणावर संशयित वाहनांचं चेकिंग करणे, या दोन स्कीम आहेत। त्याप्रमाणे गुन्हेगारांसाठी आणि पाहिजे व फरार आरोपींसाठी एक कोम्बिंग ऑपरेशन आम्ही आज करत आहोत। रात्री दुपारी आम्ही नाकाबंदी आणि त्याचप्रमाणे फूट पेट्रोलिंग केलेलं आहे करंजाडे भागामध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सकाळी नाकाबंदी केली, परंतु आता जे आहे ते कोम्बिंग ऑपरेशन करत आहोत। याच्यामध्ये पाहिजे व फरार आरोपी चेक करणार आहेत। त्याप्रमाणे आम्ही एक रक्षक ॲप माननीय पोलीस आयुक्तांच्या कल्पनेतून एक तयार केलेला आहे। त्यामध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांना आम्ही मॅपिंग केलेलं आहे, त्या गुन्हेगारांना चेक करणार, तसेच जे पाहिजे व फरार आरोपी त्यांना चेक करणार, काही तडीपार आरोपी, प्रतिबंधित आरोपी जे आहेत, काही रेकॉर्डवरचे गुंडा, या सगळ्यांना चेक करणार आणि जे वॉन्टेड आरोपी असतील त्यांना अटक करणार। आजच्या पोलीस ऑपरेशनमध्ये एकंदरीत किती पोलीस स्टेशनचे 2 PI, 7 पोलीस ऑफिसर आणि 21 अंमलदार, त्याचप्रमाणे RCPचे एकूण 1 ऑफिसर आणि 30 अंमलदार आणि झोन 2 स्ट्रायकिंगचे 1 अधिकारी आणि 12 अंमलदार, याप्रमाणे एकूण साधारण 12 आणि 42 आणि 27 टोटल फिगर 49 अंमलदार। नागरिक यामध्ये नागरिकांना एक आव्हान आहे की जर कोणी बेकायदेशीर नागरिक, परदेशी नागरिक वगैरे आढळून आले तर त्याची पोलिसांना माहिती द्यावी। तसेच कोणी ड्रग डीलर किंवा नशेचे पदार्थ विक्री करत असेल तर त्याबद्दल पोलिसांना माहिती दिली तर त्याची गुप्तता राखण्यात येईल आणि त्यावर कारवाई करण्यात येईल। हे महत्त्वाचे 2 आमचे विषय आहेत।